नमस्कार. सखी परिवार आयोजित एक खास कार्यक्रमात मी निवेदिका रत्ना दैवेलकर, मी सूत्रसंचालिका, निवेदिका एलिना इव्हेंट्सची संस्थापिका म्हणून कार्यरत आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आतापर्यंत विविध संकल्पनांवर आधारित वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम सखी परिवारानं राबवले आहेत आणि ते सादरही केलेले आहेत. त्या सगळ्या कार्यक्रमांना आपण खूप छान प्रतिसाद दिलात. आताही यापुढे ते देत राहणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. असाच आजचा एक खास कार्यक्रम पहा. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी. आणि हेच प्रेम साजरं करण्यासाठी आजच्या दिवशी उधाण आलेलं असतं, कारण आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो, असा हा खास दिवस. तर प्रेम म्हणजे काय असतं? एक वाऱ्याची झुळूक असते, एक अनुभव असतो. आपल्यासोबत कोणीतरी हक्काचा माणूस असावं जे आपल्या सुखदुःखात कायम सोबत राहील, अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतो. काही थोडा वेळ तर काही आयुष्याचे साथीदार होऊन प्रेम फुलवतात. प्रत्येकाच्या सुखात फक्त एकच सूर असतो, तो म्हणजे प्रेम. सध्याच्या प्रेमाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत. जगात प्रेम हे कधी ऑफलाईन तर कधी ऑनलाईन जुळताना पाहतोय. सध्या प्रेमाचा प्रवास जो आहे तो हलकेसे लाजणं, चोरून पाहणं यावरून थेट बोलण्यापर्यंतच आहे. मग प्रेम, मग ते प्रेयसी, बायको, आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, या इतकं साधं आणि सरळ प्रेम असतं. आणि म्हणूनच प्रेमाला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं असं स्थान आहे. बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं, अगदी स्पर्शातूनही सारे सारं कळायला हवं, असं हे प्रेम. मग व्हॅलेंटाईनचा अर्थ असा आहे की कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम म्हणजेच खरं प्रेम आहे. तर सखी परिवार घेऊन आलाय एक खास आगळावेगळा कार्यक्रम. चला साजरा करूया प्रेमाचा दिवस. आणि ही वेगळी संकल्पना घेऊन आपल्यासमोर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे माझी गोड मैत्रीण निलिमा कोठावदे. पिंपळनेरच्या छडवेलकरांची कन्या झाली प्रशांत कोठावदेची अर्धांगिनी. वाचन, गायन, नवीन गोष्टी शिकणं, निवेदन करणं याची आवड असलेली ही गोड मैत्रीण लग्नानंतर ठाण्यात आल्यावर सामाजिक कार्यातही सक्रिय झाली. नवनवीन उपक्रम, संकल्पना राबवणं असेल की वेगवेगळे कार्यक्रम बसवणं, सोसायटीच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग असो किंवा सगळ्या ठिकाणी टीम लीडर म्हणून बऱ्याच ठिकाणी काम करणं असो, सगळ्या ठिकाणी सक्रिय सहभाग. पिंपळनेर माहेरवाशिनी कार्यक्रम, तसंच 3 जुलै सखी संमेलनात स्वागतगीत सादरीकरण, सखींची लिस्ट अपडेट करणं किंवा भगवद्गीता श्लोक पोस्ट करणं, ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणारी ही मैत्रीण, अशी ही उत्साही आणि कार्यशील मैत्रीण निलिमा प्रशांत कोठावदे. तिच्या भावी वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा देते. आणि आजच्या ज्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं पुढचं सूत्र मी निलिमाच्या हाती सोपवते. धन्यवाद. धन्यवाद रत्नाताई. आजच्या प्रेमाचा दिवस या कार्यक्रमात मी निलिमा कोठावदे आपल्या सर्वांचे प्रेमपूर्वक स्वागत करते. 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम म्हटले की आपल्या समोर येते ते प्रेमी, प्रेमिका, युवक, युवती यांच्यातील प्रेम. प्रेम हे फक्त प्रेमी युगुलापुरतेच सीमित न ठेवता ती अमर्याद अशी एक भावना आहे. तिचे अनेक रूपे आपल्याला आपल्या सभोवती दिसत असतात. जसे हनुमानाचे रामावरील प्रेम, श्रीकृष्णाचे राधेवरील प्रेम, 2 शेजाऱ्यांमधील प्रेम, संतांचे पांडुरंगावरील प्रेम, सैनिकाचे देशावरील प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम, काळ्या ढग्याचे जमिनीवर बरसणारे प्रेम, तर कृष्णा सुदामाचे मैत्रीतील प्रेम, असे अनेक प्रेमाचे पदर आहेत. प्रेम हे फक्त मिळवण्यातच नसून ते त्यागातही आहे. जीवनात असे अनेक प्रसंग व संबंध येतात, त्यातून प्रेमाची देवाणघेवाण दिसून येते. असेच या प्रेमाचे अंतरंग घेऊन येत आहेत अरुणाताई वाणी डोंबिवली. त्यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देते. अरुणाताई ह्या मुंबई महापालिकेच्या शाळेत
40 वर्ष कार्यरत होत्या. शाळेच्या बालकोत्सवमध्ये लेखन व दिग्दर्शनात अनेक बक्षिसे मिळाली आहेत. निवेदक म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रमात निवेदन केले आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षणही केले आहे. प्रारंभ कला अकॅडमीचे जिंकले हरता हरता. कॅन्सरशी निगडीत कार्यक्रमाचे लेखन, संतांची मांदियाळी, रामायणातील वरील बालनाट्यांचे लेखन त्यांनी केले आहे. मंगेश पाडगावकर कलाविष्कार स्पर्धेत लेखन व सादरीकरणासाठी त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. 2013 साली आदर्श शिक्षिकेचा महापौर पुरस्कार ₹10,000 व मेडल त्यांना प्राप्त झालेले आहे. अशा या कलाप्रेमी, लेखनप्रेमी अरुणाताई घेऊन येत आहेत. प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. नमस्कार रसिको. प्रेम म्हणजे काय असतं? जसं पंचांगात गुरु पुष्यामृत योग आणि नेमका श्रावणातला गुरुवार असावा आणि अगदी तसाच आजचा हा मणिकांचन योग बर का. व्हॅलेंटाईन डेचा 14 फेब्रुवारीचा जागतिक प्रेम दिन म्हणजेच प्रेम व्यक्त करण्याचा, सांगण्याचा दिवस की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे. असंच एकदा व्हॅलेंटाईन डेला खुर्ची म्हणाली टेबलाला, चल आपण लग्न करू. टेबल म्हणाल, करू तर करू, पण उद्या तुझ्यावर कोणी बसेल तेव्हा मी काय करू? अहो, यातला गमतीचा भाग सोडला ना तर खरंच प्रेमाला असं शेअरिंग किंवा भागीदार कोणी नको असतो. त्याला कोणी भागीदार चालतच नाही बरं का. पण तरीही मला मात्र अजूनही एक न सुटणारा प्रश्न पडला आहे. तो असा की फक्त 14 फेब्रुवारीलाच व्हॅलेंटाईन डेलाच फक्त प्रेम व्यक्त करायचं का? आणि मग इतर दिवशी काय? त्या दिवसांचं काय? खरं तर कधी कधी हे प्रेम व्यक्त करण्यासाठी खास व्हॅलेंटाईन डेच असावा लागतो असंही नाही. त्याहीपेक्षा ते व्यक्त करण्यासाठी रेड रोज द्यावं लागतं असंही नाही. तर प्रेम कधी नजरेतून व्यक्त होतं, कधी देहबोलीतून, तर कधी फक्त स्पर्शातून, तर कधी एकमेकांच्या काळजी घेण्यातून. प्रेमाची भाषाच मुळी अव्यक्त आणि अबोल आणि तरी खूप काही सांगणारी असते. अगदी पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं ना तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, पण नसतंही बरं का. कारण नजरेत, शायरीत, देहबोलीतून व्यक्त होतं तेच प्रेम असतं असं नाही. कधी कधी हे प्रेम भांडतं सुद्धा आणि निळभोर चांदणं सांडतं सुद्धा. प्रेमाचे रंगच हजार, कधी मैत्रीचा तर कधी यार दोस्तीचा, दिल चाहता है सारखा, नाहीतर कधी विश्वासाचा, एकमेकांवरील प्रचंड विश्वासाचा. या संदर्भात ना मला एक किस्सा आठवतोय. एकदा एका मित्राला ऑफिसात असताना दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. मित्र अगदी कामात होता आणि मित्राचा फोन आला, यार आत्ताच्या आत्ता निघून ये, अगदी हातातलं काम टाकून ताबडतोब ये बरं, लगेच ये. मित्राने विचारलं, का रे बाबा? काही नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? वहिनींना काही त्रास वगैरे, काही तब्येत? बरं मी आता निघालोच आहे, तरी पण परत एकदा विचारतो, बाबा तुझी तब्येत बरी आहे ना? की खिशात 4 पैसे आणायला मला बरे, एवढ्यासाठी, बाकी काही नाही. एवढ्याच समोरून रडण्याचा आणि हुंकी देण्याचा आवाज ऐकू लागला. इथल्या मित्रानं म्हटलं, अरे मी येतोच आहे, फक्त कुठे येऊ तेवढं सांग. असं म्हणत असतानाच तिथून फोनमधून पलीकडून दुसऱ्या व्यक्तीचा आवाज आला, नाही हो तो रडतोय. कारण आमच्या इथे मित्रांची पैस लागली होती की खरंच मैत्री अशी असू शकते का? कोणी दोस्त असा असू शकतो की जो एका हाकेवर काही न विचारता धावून येतो आणि हातातलं काम टाकून मित्राच्या मदतीला येतो. या पैजेमध्ये तू खरा उतरलास, तू जिंकलास मित्रा. हा विश्वास असतो प्रेमाचा. हा उच्चतम आविष्कार आहे प्रेमाचा, एक गहिरा रंग आहे.
हे प्रेम विश्वासाचं आहे, दोस्तीचं आहे, टाइमपासचं नाही. असो, नेहमीच लैला मजनू, हीर रांझा असेच असावं लागतं असं नाही. तर कधी प्रेम असतं समर्पणातही, त्यागातही, की जे कधीही व्यक्त होत नाही, एकमेकांच्या प्रतिमेला नेहमीच फुलण्याची ताकद देतं. अमृता इमरोज सारखं कुठल्याही बंधनात न राहताही एक अंतर राखणारं, सांभाळून घेणारं, जपणारं. तर कधी कधी राधाकृष्णासारखं, राधेचं असलेलं कृष्णावरचं. कृष्णाचा सहवास फारसा न लाभताही त्याच्या प्रेमात आयुष्य वेचून टाकणारं. तर कधी अवीट त्यागात असतं प्रेम. नुकतीच नीला सत्यनारायण यांच्या संदर्भातली पुनर्भेट या पुस्तकात वाचनात आलेली ही कथा. नीला सत्यनारायण आपल्या पहिला महिला निवडणूक अधिकारी आणि एक IAS ऑफिसर. ह्या खरं तर एक प्रज्ञावंत स्त्री, दिसायला सावळ्याच पण बुद्धीचं सौंदर्य अफाट लाभलेलं. दिल्लीत शिक्षणासाठी हे सगळं कुटुंब वास्तव्याला होतं. त्यांचे वडील पोलीस दलात मालेगाव येथे बदली झालेली, त्यामुळे ते एकटेच परगावी राहत होते आणि दिल्लीत मात्र हे सगळं कुटुंब म्हणजे त्यांची आई, त्यांचा भाऊ आणि त्या. शेजारीच त्यांच्या एक सुनील नावाचा तरुण देखणा तरुण राहत होता. एकटाच त्याची आई आणि भावंड गावी होती. तोही नोकरी करणारा, हसतमुख, नेहमी सदैव मदतीला तत्पर आणि त्याहीपेक्षा सभ्यतेची मर्यादा न ओलांडणारा. स्वयंपाकातही कुशल बर का, नेहमी येणं जाणं असलेला. अशातच नीला सत्यनारायण यांच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्या आईला अचानक मालेगावला जावं लागलं. एकट्या तरुण नीला आणि छोट्या भावाची जबाबदारी त्यांनी सुनीलवर सोपवली आणि त्या तातडीनं मालेगावला गेल्या. इकडे मात्र 2च दिवसांनी नीला सत्यनारायण यांचा वाढदिवस होता. सुनीलनं त्यांना आग्रह धरला की अगं मला ना लग्न करायचं आहे आणि माझी खोली सजवण्यासाठी तुझ्या आवडीचे पडदे, फर्निचर आपण घेऊया का? आणि खरोखरच त्यांच्या आवडीचे पडदे, फर्निचर याने त्यांनी खोली आपली सजवली. आणि नीला सत्यनारायण यांना सरप्राईज म्हणून त्याने त्यांच्या भावाला आणि त्यांना घरी बोलावलं. आपल्या हाताने उत्कृष्ट स्वयंपाक करून जेवू खाऊ घातलं आणि सजवलेल्या खोलीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. ते पाहिल्यानंतर नीला सत्यनारायण यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याला कळेना त्याचा आभार कसे मानावे. कुठल्याही गोष्टीची परतफेड न मागता एखादा माणूस किती आपल्यावर प्रेम करू शकतो. या भावनेनं त्यांचे डोळ्यातून अश्रू गळायला लागले. एवढेच सुनीलनं त्यांना आणखी एक आनंदाचं सरप्राईज दिलं की आपण आता ह्याच्यातच एक छानसा सिनेमा बघायला जाणार आहोत. थोडक्यात सांगायचं काय की कालांतरानं हे सगळं झाल्यावर, शिक्षण संपल्यानंतर नीला सत्यनारायण पुन्हा एकदा मालेगावला आल्या आपल्या वडिलांच्या गावी. त्यावेळी त्यांच्या आईने सहजच गप्पा मारता मारता त्यांना सांगितलं, नीलू अगं तुला ना एक गुपित सांगायचं राहून केलं. तो शेजारचा सुनील होता ना, त्याचं तुझ्यावर मनस्वी प्रेम होतं. त्याच्या मनात देखील होतं तुझ्याशी लग्न करावं. त्यावर चटकन नीला सत्यनारायण म्हणाल्या, अगं तो किती देखणा, गोरा आणि मी अशी काळी सावळी मुलगी, तो माझ्याशी कसा काय लग्न करेल? त्यावर आई म्हणाल्या, नाही खरं तर तुझ्याशी लग्न झालं तर नीला सत्यनारायण एका मध्यमवर्गीय माणसाच्या संसारात जखडून पडतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला अफाट क्षेत्र मिळणार नाही. तुझ्या सक्षमतेला आभार मिळायला हवंय, यासाठी त्याने तुझ्याशी लग्न केलं नाही. या कथेतून शेवटी हेच स्पष्ट होतं की अमर्याद गुणवत्ता असलेल्या स्त्रीला बंधनात अडकवून न ठेवता तिच्यावर निस्सीम प्रेम करणारा हा सुनील हे म्हणजे मूर्तिमंत त्यागाचं उत्तम उदाहरण आहे. तेव्हा प्रेम त्यागातही असतं आणि जेव्हा ते तसं असतं ना, तेव्हा ते देवघरातल्या पवित्र निरांजनासारख्या प्रकाशासारखं सोज्वळ दिसतं. सख्यांनो, प्रेमाचे असे अनेक रंग आहेत. हे ऐकल्यानंतर कधी एकतर्फी प्रेमभावनेतून हत्या करणारे, ऍसिड टाकून विद्रूप करणारे तरुण पाहिले ना की मनस्वी संताप होतो.
आणि मग वाटतं की प्रेम असंही असतं का, भयानक, विद्रूप, सुडाच्या दिशेनं प्रवास करणारं, प्रसंगी खूनही करायला मागे पुढे न पाहणारं. आजकाल प्रेमविवाह करण्याचं प्रमाणही वाढलंय. पण प्रेमविवाह असो नाहीतर अरेंज मॅरेज, जोडीदाराचे गुण, गुणदोष सामावून घेण्याची वृत्ती असेल ना तर प्रेम हे नेहमीच टिकून राहतं आणि सदैव ताजं राहतं, घुसळलेल्या ताकातल्या लोण्यासारखं. मग एकमेकांची स्पेस सांभाळत काळजी करणारा. कुठलीही काळजी ना टोकाला गेली की ती धारदार होते, तेव्हा ही खबरदारी आपण घ्यायची. मग ती मैत्रीच्या प्रेमातली असो, नवरा बायकोच्या प्रेमातली असो, भावा बहिणींच्या प्रेमातली असो, नाहीतर माय लेक सासू सून यांच्या प्रेमातली असो. सांभाळून घेणारं प्रेम असावं. प्रसंगी रागवलं ना तरी त्या पाठीमागचा प्रेमभावनाही लक्षात घ्यावी. मग कुठल्याही नात्यामध्ये प्रेम हे सदैव ताजं राहतं, फुलत राहतं. खरं तर प्रेम ना ही आपल्या माणसानं दिलेली एक निव्वळ लाख मुलाची देणगी आहे. पण आपण मात्र त्याला चवीपुरतं मिठासारखं वापरतो कंजूसपणानं, नाही का. हेच फुललेलं प्रेम मिसळ पावातही असतं बरं का. कसं ते बघा. बशीतल्या पावाला मिसळ म्हणाली लाजून, बशीतल्या पावाला मिसळ म्हणाली लाजून, असं दूर उभा का तू, मी आहे ना मग तुझ्यासाठी बसले सजून. पाव म्हणाला दुःखी होऊन तू तर तिखट जाळ, पाव म्हणाला दुःखी होऊन तू तर तिखट जाळ, सांग कशी जुळायची तुझी माझी नाळ. मी असा पांढरा फटक तू किती छान सजलेली, गालावरती ग तुझ्या टोमॅटोची लाली, कोथिंबिरीचा हिरवा शालू नवरी छान सजली, दंडात रुतली ग तुझ्या कांद्याची लाल चोळी. मिसळ म्हणाली पावाला, पावराजा असं काही नसतं बरं का, पावराजा असं काही नसतं. एकदा प्रेम झालं ना की ते कोणावरही बरसतं. तू किती साधा आणि तू किती सिंपल, तूच माझा पाव आणि मीच तुझी सॅम्पल. पाव म्हणाला मिसळीला, आता आपलं एकच गाव, तुला मला एकच नाव, मिसळ पाव. तेव्हापासून त्यांच्यातल्या या प्रेमाला हे खास नाव मिळालंय बरं का. जसं लैला मजनू असावं तसं मिसळ पाव. प्रेम हे असंच असतं, सर्वव्यापी. हेच प्रेम कधी कधी आठवणीहून मनातून झिरपत शब्द होऊन पत्रावर उतरतं बरं का. तेव्हा ते नुसतंच लेटर नाही तर लव्ह लेटर बनतं. लव्ह लेटर या संदर्भातली संदीप खरेंची मला एक कविता आठवते. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं, सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतलं गोड गुलाबी स्वेटर असतं, घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं, ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधील पेन असतं, आणि जेव्हा सुचतं तेव्हाच नेमकं खिशात पेन नसतं. म्हटलं पटलं तर पप्पी आणि खटकलं तर थिएटर असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती लायन आणि आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप वॉटर असतं. लव्ह लेटर म्हणजे अग्रीमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. ऑपोनेटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. सगळा असतो थेट सौदा.
सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसतं. सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसतं. हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, सरळ साधं बार्टर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. प्रेमाची व्याप्ती बघा ही किती अथांग. मित्र मैत्रीण, पती पत्नी आणि त्याही पलीकडे जादुई आणि प्रसन्न परिसस्पर्शाची आजोबा आणि नातीमधली, आजोबाच्या आणि नातीवरच्या प्रेमाची बर का. मंगेश पडगावकरांच्या कवितेतली एक संकलित कविता मी आता ऐकवते आणि आजचा आपला प्रेम हा विषय मी इथेच संपवणार आहे. आजोबा नातीवरची ही कविता. जेवताना आजोबा लाडात येत, जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातली भाकर देत, मला आपल्या ताटातली भाकर देत आणि एक भला मोठा ढेकर देत, आणि एक भला मोठा ढेकर देत. आजोबा बॅड मॅनर्स, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग? आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांना होतं भलं मोठं टक्कल, आजोबांना होतं भलं मोठं टक्कल, ज्याला असते टक्कल त्यालाच असते अक्कल. आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. अरे साल्या यमक्या मला देतो धमक्या, अरे साल्या यमक्या मला देतो धमक्या, यमकाच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या, यमकाच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता दुःख दुःख दुःख, आजोबांच्या खोलीत आता दुःख दुःख दुःख, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक, आजोबांचं जग सगळं मुक मुक मुक. धन्यवाद. सख्यांनो, प्रेमाच्या ह्या विविध आविष्कारांची ओळख आजच्या ह्या माझ्या लेखणीतून आपण सगळ्यांना झालीच असेल. सखी परिवाराच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी असे असंख्य उपक्रम घेऊन येणार आहोत. गरज आहे ती तुमच्या फक्त गोड प्रतिसादाची. धन्यवाद. धन्यवाद अरुणाताई. सखींनो, अरुणाताईंच्या हितगुजामधून आपल्याला प्रेमाचा परीघ हा किती विस्तीर्ण आहे याचा प्रत्यय येतो. प्रेम म्हणजे नेमके काय हो? प्रेम म्हणजे समजली तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर फक्त शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. असे हे प्रेम. पण ज्यावेळी आपण ह्या जगामध्ये बघतो आपल्या आजूबाजूला सभोवताली दोन दोन देशांमधले असणारे वैरभाव, द्वेषभाव, समाजामध्ये माणसात हे आपल्याला तेच बघायला मिळतं. काय चाललं हे सर्व समाजामध्ये? जो हा दुरावा निर्माण होत आहे, आणि हा दुरावा जर दूर करायचा असेल ना, तर प्रेमापेक्षा उदात्त अशी भावना नाही. आणि असाच एक संदेश देणारे, प्रेम संदेश देणारे गीत घेऊन येत आहे ठाण्याची सौ सुप्रिया महेश अमृतकर. गीतकार समीर सामंत यांच्या शब्दांना स्वरबद्ध केलेले आहेत श्री कौशल इनामदार यांनी. मूळ गायक आहेत अजित परब आणि मुग्धा वैशंपायन. तर सादर करीत आहे स्वरप्रेमी सुप्रिया. हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे.
धन्यवाद सुप्रिया. सखींनो, काय शब्द होते. मानसाने मानसाशी मानसासम वागणे. या गीताप्रमाणे आपण जीवनात वागलो तर सर्व विश्वात किती शांतता व आनंद निर्माण करू शकतो याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्यासाठीच आपण प्रयत्नशील असायला हवे आणि सुरुवातही आपल्यापासूनच करायला हवी. असो, असेच एक नाते, संबंध, प्रेमाचा एक पदर म्हणजेच बहीण भावाचे नाते, त्यांच्यातील प्रेम. बहीण भावाचं नातं हे असंच असतं. बहीण भावाचं नातं हे असंच असतं ज्याला वयाचं बंधन नसतं, ज्याला वयाचं बंधन नसतं. कितीही भांडले तरी अडचणीत, कितीही भांडले तरी अडचणीत एकमेकांसाठी धावून येतातच, एकमेकांसाठी धावून येतातच. अशीच एक कथा आपणापुढे घेऊन येत आहोत. अनोखा असा हा प्रेमाचा वेगळा रंग. श्रीकृष्ण द्रौपदीचे नाते, प्रेम जसे दृढ आहे त्याच बहीण भावाच्या नात्यावर आधारित ही कथा खूपच रोमांचक आहे. ज्यावेळी मुलीला प्रश्न विचारला गेला की तिला ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची आहे आणि त्यावेळी तिचे भावाप्रतीचे प्रेम, तोच प्रसंग आपल्या स्वलिखित शब्दातून, अनुभवातून सौ कल्पनाताई शिरोडे पुणे आपल्या पुढे सादर करीत आहेत. लग्न भावाचं की दीराचं. लग्न भावाचं की दीराचं. नमस्कार, मी कल्पना शिरोडे, पुणे. एकपात्री कलाकार आहे आणि खानदेशी ठेवा हा माझा एकपात्री सध्या खूप जोरात चालले बरं का. कारण खानदेशातल्या गमती जमती मी त्याच लहेजात आपल्या अहिराणी भाषेत आणि गावरान लहेजामध्ये सांगते. त्यामुळे ती अस्सल गावरान मातीतली एक मजेदार गोष्ट झाली. त्याच्यानंतर सकारात्मक होऊया हा पण एक कार्यक्रम मी करते. म्हणजे आजूबाजूला खूप काही वाईट असतं हो, पण आपल्यात काय चांगलं आहे ते शोधायचं, ते बाहेर काढायचं आणि मस्तपैकी सकारात्मक व्हायचं. यासाठी पुणे विद्यापीठाने मला वक्ता ही पदवी बहाल केली आहे आणि मी कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये जाऊन हा कार्यक्रम करते. तसंच मुलींनी स्वावलंबी असलं पाहिजे म्हणून तुझ्यासाठी तूच गो हा पण कार्यक्रम करते. आणि आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे लग्न भावाचं की दीराचं. ही कथा मीच लिहिली बरं का. आणि फक्त लिहिली नाही तर हा माझा स्वतःचा अनुभव मी या कथेत मांडलाय. तर आता आपण ऐकूया लग्न भावाचं की दीराचं. मला बघायला ना पाहुणे येणार पहिल्यांदाच. त्यामुळे थोडीशी भीती, थोडी धाकधूक आणि या लग्न व्यवस्थेवरचा खूप सारा राग, अशी संमिश्र भावना होती. तेवढ्यात बापूंनी म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं की एकूण 18 माणसं येणार आहेत. सकाळी 9ला येतील, 11ला जातील. चहा, नाश्ता, जेवण तयार ठेवा असा निरोप आहे. शी, किती खादाड असतात ही माणसं. म्हणजे सकाळी 9 वाजता पोटभर चहा नाश्ता हदडल्यावर पुन्हा 11च्या आत जेवण. मला खूप राग आला. माझी आई आणि वहिनी म्हणाल्या, तू गप बस ना, तुला काय करायचंय, शांत राहा. ठीक आहे, मी शांत राहिली. माझी वहिनी ज्योती, मोठी सुगरण बरं का, तिने नाश्त्याला बटाटे वडे आणि जेवायला फ्रूट सॅलड असा किचकट्ट बेत ठरवला. अहो, घरची बाहेरची मिळून एकूण 30 माणसं. एवढ्या 30 माणसांचं सगळं करायचं आणि हे असे पदार्थ. पण मग असं काही असलं की माझ्या लहान भावाच्या मित्रांची फौज घरी यायची आणि सगळी मदत करायची. मग ते फळं सोलणं, बारीक कापणं असं करता करता मला चिडवणं
हे त्यांचं आवडीचं काम सुरू झालं. ए तू पण इथं लुडबुड नको करू. उद्या काय मेकअप करायचा ते ठरव, चेहऱ्यावर वाफ बीप घे, पसंत पडायला पाहिजे बरं का. असं सारखं मला चिडवत होतं. दुसरा दिवस उजाडला. असं घरी कोणी पाहुणे मंडळी येणार असले की आमच्या दुकानावरचे कौतिक काका घरी येऊन आमच्या बैठकीच्या खोलीत गाद्या, चादरी, उशा, लोड, तक्के असा मस्त जामानिमा करून जायचं. तसे ते करून गेले. आई आणि वहिनी सकाळपासून नाही भल्या पहाटेपासून या स्वयंपाक खोलीतच काहीतरी त्यांचं चाललं होतं. दोघही भाऊ बाहेरून हे आण ते आण यात मग्न होते. आणि वडील आणि आजोबा धरभर फिरून कुठे काही कमी पडत नाहीये ना, सगळी व्यवस्था चोख होते ना, हे बघत होते. कारण येणारं बडं प्रस्थ होतं. त्या दिवशी सकाळी ना फारच लवकर 9 वाजले बरं का. नाही म्हणजे अशी मी खूपदा साडी नेसायचे बरं का. म्हणजे आमच्या गावातलं किंवा अजून गल्लीतलं कोणाचंही लग्न असेल तर तिथे साडी नेसून जाणं हे माझं परम कर्तव्य आहे असं मी समजत असे. आता माझी आई तर नऊवारी नेसायची. ताईचं तर लग्न झालं होतं. मग कोणाची तरी साडी मागून आण, ती कोणाकडून तरी नेसून घे, असं सगळं करून मी त्या लग्नाला मात्र साडीत हजर असेच. आणि तिथे गेल्यावर मी जर मुलाच्या बाजूने असेन तर आता हिची बायको कशी आहे हे बघण्यासाठी सगळीकडे शोधाशोध. मग ती जिथे असेल, जे काय करत असेल तिथे जायचं आणि ती कशी आहे हे डोळे भरून बघायचं. आणि मी मुलीच्या बाजूने असेल तर तो नवरा मुलगा कसा आहे हे बघितल्याशिवाय मला चैनच पडायची नाही. पण हल्ली तुम्हाला सांगते काही कशात इंटरेस्ट नाही हो. तिथं जाऊन बसलं ना एखाद्या लग्नाला तरी 20-25 मिनिटांनी लक्षात येतं की अरे समोर बसलीये ती नवरी मुलगी पण आपण तिच्याकडे पाहिलंच नाही. तर असं मी साडी नेसते, पण आज कोणाची तरी जबरदस्तीने साडी नेसते असं मला वाटत होतं. साडी नेसले आणि तेवढ्यात माझा भाऊ मला बोलवायला आला. हे बावळे चल तुला बोलवलं बाहेर. तुम्हाला खरंच सांगते की तो मला लाडाने, अगदी लाडाने बावळट म्हणायचा. आणि तो लाडात आला की मी काही इलुशी पिलुशी चूक केली ना की मग मला इंटरनॅशनल गॅसबत्तीचं मेंटल असं म्हणायचं. आता हे नाव त्याने कुठून शोधून काढलं होतं देव जाणे. पण त्याने अशी हात मारली की ते जमतं माझं पाण्यातलं नाव आहे असं मी त्याला ओ द्यायची. तर असं त्याचं आणि माझं फार मस्त जमायचं. खूप प्रेम आमचं दोघांचं तेव्हाही होतं आणि अजूनही आहे. त्याच्याबद्दल जर मी बोलत बसले ना तर इथं 10-12 तास निघून जातील, पण ते काही संपायचं नाही. म्हणून एवढंच सांगते की तो मला बोलवायला आला आणि त्याला माझ्या लग्नाची खूप घाई होती बरं का. का माहितीये का? अहो माझ्या नंतर त्याचं लग्न करायचं असं घरात ठरलं होतं ना, म्हणून. मग साडीचा बोंगा आवरत मी आमच्या बैठकीच्या खोलीत गेले. बाप रे बाप, एवढे पाहुणे. म्हणजे आमचा एवढा मोठा तो हॉल तोही या पाहुण्यांनी गच्च भरलेला. त्याच्यातच माझे वडील बापू आणि आजोबा अण्णा दोघं बसलेले. आमचे अण्णा भयंकर कोपिष्ट. आम्हाला सगळ्यांना त्यांची खूप भीती वाटायची. त्यांना बघून आणि एवढे पाहुणे बघून माझा पहिलाच प्रसंग होता की नाही. त्यामुळे मी जी मान खाली घातली ती वर बघायलाच तयार नाही, अजिबात नाही. मग इकडून कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारला आणि ह्या बाजूने दुसऱ्या पाहुण्यांनी दुसरा प्रश्न विचारला, पण मी ढिम्म, माझ्या कानावर काही आदळणच नाही. मी शांत आणि मान खाली ती खालीच. आता सगळ्यांना काळजी वाटायला लागली. वडील आणि आजोबा विचार करायला लागले की नेहमी ट्याव ट्याव करणारी आपली पोरगी एवढी गप्प का, आता काय करायचं. मग आजोबा म्हणाले, बोल बोल घाबरू नको, अगं सगळी आपलीच माणसं आहे.
खूप हिम्मत करून मी हळूच मान वर केली आणि समोर बघते तर काय, साक्षात माझा तो वात्रट आणि हलकट भाऊ उभा. तो फक्त मला दिसत होता, दुसरं कोणाला दिसणारच नव्हता, कारण घराची रचनाच तशी होती. म्हणजे आमच्या बैठकीच्या खोलीच्या एका बाजूला आमचं कोठीघर आहे. त्या कोठीघराच्या एवढ्याशा दारात आणि अंधाऱ्या जागेत तो येऊन उभा राहिला होता, कारण त्याला कळलं होतं की मी संकटात आहे. मी खूप घाबरले, तर मला काहीतरी मदत करावी म्हणून तो तिथे येऊन उभा होता. माझं त्याच्याकडे लक्ष गेल्याबरोबर त्याने मला खून केली. बोल, मी आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, मला पूर्ण खात्री पटली की आता जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकते, कारण तो आहे माझ्या समोर. तुम्हाला सांगते, त्याची आणि माझी ना एक खाणाखुणांची भाषा होती. तो मला आणि मी त्याला ह्या भाषेतून खूपदा आजोबांच्या रागाच्या तडाख्यातून वाचवलं. कारण तुम्हाला सांगितलंच आहे, आमचे अण्णा जमदग्नीचा अवतार. ते चिडले की हा मला सांगायचा की एक बावळट आता असं बोल ना, किंवा जा ना, पळ ना इथून, आता कशाला उभी आहेस इथं. मग मी पळून जायचे आणि मग त्यांचा राग शांत व्हायचा. पण खरंच इतका वेडा नव्हतो की कधीतरी ना उगीच माझ्या वडिलांना काहीतरी माझे गाराणे सांगायला जायचा. पण आमचे वडील, तुम्हाला सांगू का, आम्हाला कधीच रागवायचे नाही, किंवा उगीच इलुसा ओरडा आम्हाला खायला लागायचा. त्याच्यात ओरडणं कमी, रागवणं कमी आणि गंमतच जास्ती असायची. पण तो भाऊ माझा तेवढा हुशार बरं का, की आजोबांना मात्र स्वतःहून काही सांगायला जायचं, एवढा मात्र हुशार होता. त्याच्याकडे बघता बघता मला हे सगळं आठवत होतं आणि थोडंसं हसू येत होतं. आता मी जरा सावरले आहे असं बघून एका पाहुण्याने मला प्रश्न केला. हा बाई, असं सांग की सुवासिनीची 5 आभूषणं कोणती? बापरे, म्हणजे असा तोफेचा गोळाच अंगावर पडला असं मला वाटायला लागलं. नाही म्हणजे सुवासिनी कोणाला म्हणतात, तिची 5 आभूषणं म्हणजे काय, हे सगळं मला माहिती होतं. अहो, मी छोट्या गावात वाढलेली, मोठी झालेली, तिथं बघून ऐकून मला सगळं माहिती होतं हे. पण त्यालाच हॉट सीट म्हणतात ना, की जिथे बसल्यावर काही आठवत नाही. मग मी गप्पुमान माझ्या त्या लपून उभ्या असलेल्या भावाकडे पाहिलं. तो तयारच होता. त्याने स्वतःलाच हळदी कुंकू लावल्यासारखी खूण केली. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगते, त्याचं नाव विजय बरं का. आता मला हे सांगायचं नव्हतं, पण सांगते की त्याला घरात सगळे आप्पा म्हणायचे. आता काय हे टोपण नाव, इतकं छान नाव विजय, आणि कशाला ते आप्पा म्हणायचं. मला अजिबात आवडायचं, एवढा गोड मुलगा आणि आप्पा 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 काय करायचं त्याला. पण आमच्या आजोबांनी सगळ्यांना टोपण नावं ठेवली होती ना, मग ती वापरायचीच, असं आम्हाला दंडक होतं. म्हणजे मी लहान त्याच्यापेक्षा, मी त्याला विजय म्हणायचं नाही, आप्पाच म्हणायचं. आता ही टोपण नावं जावीत म्हणून आम्ही आजोबांच्या समोर उपोषण केलं, सत्याग्रह सुद्धा केला, पण आजोबांच्या समोर आमचं काही एक चाललं नाही. शेवटी तो गाव आप्पा झाला. मग मला ते नाव आवडायचं नाही म्हणून मी त्याला अप्पू म्हणायचे, कधी कधी आत्या म्हणायचे, आणि त्याचा खूप राग आला ना की त्याला आपटल्या गप्पटल्या असं पण म्हणायचे. तर त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला आता तो सुवासिनीची 5 आभूषणं सांगणार होता. मी लक्ष देऊन बघायला लागले. त्याने स्वतःलाच हळद कुंकू लावल्यासारखी खूण केली. मला समजलं, त्याच्या खाणाखुणा मला नाही तर कोणाला समजणार. मग मी पटकन पाहुण्यांकडे बघून उत्तर दिलं, हळद आणि कुंकू. वा 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 वा, म्हणजे मुलीला बोलता येत तर. आणि उत्तरही बरोबर दिलं बरं का. असं बोलले ते पाहुणे, म्हणजे काय मला बोलता येत नव्हतं की काय.
तर सगळ्यांना बरं वाटलं की मी जरा सावरले आहे आणि आत्ता बोलते आहे. तेवढ्यात दुसरे पाहुणे म्हणाले, हा 2च सांगितली, अजून 3 राहिलीये. हो बरोबर आहे, सगळी 5 सांगितल्याशिवाय माझी सुटका थोडीच होणार होती. मग पुन्हा अप्पू. मग त्याने स्वतःलाच हातभर बांगड्या घातल्या. मग मी सांगितलं, बांगड्या. वा रे पठ्ठी, भले शाबास. इथे आजोबा. त्यांना खूप आनंद होतो. मग आता राहिलेली 2 आभूषणं सांगून टाक, आजोबा मला म्हणाले. म्हटलं हो. आणि पुन्हा आप्पाकडे पाहिल्यावर त्याने स्वतःच्याच गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि उजव्या हाताच्या या 2 चिमटीच्या बोटात पकडून खाली वाकून उजव्या पायाच्या अंगठ्याजवळचं बोट त्याने त्या चिमटीत पकडलं आणि दुसरा हात स्वतःच्या डोक्याला लावून मला खूण केली. काही प्रकाश पडतोय का डोसक्यात तुझ्या? पण मला कळलं होतं. मी लगेच सांगितलं की मंगळसूत्र आणि जोडवी. वा 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 वा, खूप छान उत्तर दिलं बरं का, पोरगी हुशार आहे, एक पाहुणे म्हणाले. मला खूप हसू येत होतं मनातल्या मनात, पण ते दाखवायचं तर नव्हतं ना. पण पहिला प्रश्न संपतो न संपतो तोच दुसऱ्या एका पाहुण्याने दुसरा प्रश्न विचारला. भारताच्या पूर्वेला, बरं का बाई, लक्ष आहे ना तुझं? हा, भारताच्या पूर्वेला सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर कोणतं? बापरे, हे इतिहास आणि भूगोल खरंच सांगते, जेव्हा पाहिजे तेव्हा कधीच आठवत नाही बरं का. म्हणजे परीक्षेच्या वेळेला सुद्धा भूकंपट्टी करून करून परीक्षेत आपल्याला 100 50च आठवतं की नाही. ते खूप लोकांना असं वाटतं की हे काही आपले खाण्याचे विषय नाही. मग आता हे पूर्व आणि तिथलं ते शहर कसं बरं आठवायचं? जाऊ दे ना, कशाला आठवायचं, अप्पू उभा आहे ना समोर. मग मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो तयारच होता उत्तर द्यायला. मग त्याचा शेवटचा ताचा उच्चार बघून मी कलकत्ता असं ठोकून दिलं आणि उत्तर बरोबर आलं. असं खूप वेळ चालू होतं बरं का, तुम्हाला सांगते मी, असं कितीतरी वेळ चालू होतं. म्हणजे पाहुणे मला प्रश्नांमागून प्रश्न विचारत होते, मी अप्पूकडे पाहत होते, तो खाणाखुणा करून मला सांगत होता, मी उत्तर देत होते आणि पाहुण्यांकडून शाबासक्यांमागून शाबासक्या मिळवत होते. असं मस्त चाललं तर मला फार मजा येत होती. तेवढ्यात एका पाहुण्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला. मला सांग, तुझ्याकडे ना 5-6 पाहुणे आले आणि त्यांना तुला 1 तासात पोटभर जीव घालून पाठवायचे, तर तू काय स्वयंपाक करशील? आता खरं सांगते हा, स्वयंपाक हे मला माझं क्षेत्र कधीच वाटलं नाही. म्हणजे मला तो करावाही लागला नाही कधी, लग्नाच्या आधीपर्यंत बरं का. म्हणजे कसं झालं की आई आणि माझी मोठी ताई या उत्तम स्वयंपाक करायच्या. मग त्याच्यानंतर मोठ्या ताईचं लग्न झाल्यावर दुसरी बहीण, ती आईला सगळी मदत करायची आणि तिचं लग्न व्हायच्या आत माझी वहिनी आली. मग मी कशाला स्वयंपाक खोलीकडे फिरकतीये ना. आणि त्यामुळेच की काय माझी गावभर सायकलवर धुंदडायची सवय काही गेली नाही. म्हणजे आमचं कसं होतं, मला खूप मैत्रिणी, गावभर मैत्रिणी. मग आम्ही सगळ्या सकाळपासून जी सायकल घ्यायचो आमची आणि गावभर उंडारायचो, हुंदडायचो अगदी. आता तुम्हाला सांगते, कुठं जाणार तुम्ही मला म्हणाल, एवढंच तर का? अहो असं नसतं. आता आम्ही मैत्रिणी काय करायचो, एका मैत्रिणीने प्लॉट घेतला आणि तिला त्याच्यावर बंगला बांधायचा होता. तिथं देखरेख कोण ठेवणार आमच्याशिवाय? मग आम्ही सगळ्या जायचो सायकल घेऊन, तिथे त्या बांधकामावर लक्ष ठेवायचो, ते कामगार काय काम करतात हे बघायचो आणि गंमत पण यायची बरं का आम्हाला तिची. आम्ही त्या बांधकामाचा असा आनंद घ्यायचो. मग एकीला आठवायचं, अगं मला माझ्या छोट्या भावाला ना क्लासला सोडायचंय. हो का, चला सगळ्या जणी. सगळ्या सायकल घेऊन तिच्या घरी तिच्या भावाला घ्यायचं आणि क्लासला सोडायला निघायचं सगळ्या जणी बरं का. जाता जाता एखादीची आई हटकायची रस्त्यात. घर लागायचं ना तिचं. काय ग,
तुला सकाळपासून सांगितलंय किराणा आणून दे म्हणून. कुठं गुंदडते ग? हो ग आई आणते, असं सायकलवरून न उतरता ती बोलणार आणि पुढे निघणार. ह्या एका मैत्रिणीच्या भावाला क्लासला सोडलं की आमचा सगळ्यांचा सायकलचा धडक मोर्चा किराणा दुकानावर, तिथून सामान घेऊन तिच्या घरी, तिथून हिच्या भावाला घ्यायला. अरे असं दिवसभर हेच चालू असायचं. आणि अधूनमधून सिनेमा बिनेमाला पण आम्ही सगळ्या उठून सायकल घेऊन जायचोच बरं का. तर त्याच्यामुळे मला स्वयंपाक करायची वेळच कधी आली नाही. पण उत्तर देणं भाव होतं. म्हटलं आता हा प्रश्न कुठे भावाला विचारा ना, म्हणून मग मी जरा विचार केला. घरात बघितलेलं तर असतं काय करतात काय नाही, म्हणून मग मी सांगितलं की हो मी ना वरण भाताचा कुकर लावीन, भाज्या कोशिंबीर करी आणि पोळ्या करी. झालं झालं. आणि पाहुण्यांना गोड बीड काही करणार नाहीस तू? बोललेस रे पाहुणे. अरे चुकलं राहिलं हे नंतर आठवलं ना. हो हो करीन ना, गोड करीन, शिरा करीन मस्तपैकी. आता शिऱ्यामध्ये मस्तपैकी काय असतं नाही का, पण सांगून टाकलं. शिरा बस, दुसरं काही? आणखीन काय शोधू मी? बरं, मग मामाची बायको सुगरण हे आठवलं आणि मी म्हंटल शिकरण करीन ना एकदम छान. बरं शिकरण. एक पाहुणे म्हणाले काय ग बाई, हा तुला माहित नाही आपल्या खानदेशामध्ये किती सुंदर सुंदर गोड पदार्थ करतात? नाही म्हणजे खापराची पुरणपोळी वगैरे हा खाल्ली कधी? म्हटलं हो. नेहमी खाते ना? हो हो नेहमी खाते. आवडते का? म्हटलं हो खूप आवडते. पुढे त्यांनीच हिंमत केली नाही की येते का करता म्हणून विचारलं. पण त्यांनी मला विचारलं मग असं खापराची पोळी वगैरे असं करणार नाही, मांडे म्हणतो आपण त्याला, असं काही करशील का पाहुण्यासाठी? म्हटलं तुम्ही 1 तासाचीच मुदत दिली ना, 1 तासात हे सगळं म्हणून शक्य नाही. मग त्यापेक्षा काहीतरी चक्का श्रीखंड असा मी विचार करीन, असं मी सांगितलं. आता माझं गाव म्हणजे खानदेशातलं 40 गाव. आता त्या 40 गावात आमचं गाव दूध दुभत्यासाठी खूप प्रसिद्ध बरं का. तर तिथे मग त्याच्यामुळे दूध दही लोणी तूप चक्का श्रीखंड असं भरपूर असायचं. मग म्हटलं श्रीखंड करीन. पाहुण्यांना वाटलं की फार काही दम नाहीये या प्रश्नामध्ये, म्हणजे या उत्तरामध्ये, म्हणून मग त्यांनी तो प्रश्न सोडून दिला. आणि तो प्रश्न आला. एक पाहुणे मला म्हणाले हा बाई असं बघ, तुझ्या भावाचं आणि तुझ्या धीराचं लग्न एकाच दिवशी असेल तर मला सांग तू कुठे जाशील, म्हणजे कोणाच्या लग्नाला जाशील? हा काय प्रश्न होता? आणि तो असा हसत हसत हे असं करत करत आणि टाळी वाजवून विचारण्याचा प्रश्न होता. मला अजिबात आवडलं नाही. मला खूप राग आला. मी चंपून त्या माझ्या भावाकडे पाहिलं. मनात म्हटलं दे आता उत्तर, दे नाही असं उत्तर. काय सांगू काय मी ह्या लोकांना आता? हा तुझ्या लग्नाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघतेय, एवढ्या वर्षांपासून की मला नटायचं आहे, मुरडायचं आहे आणि सगळं काय काय आहे ते सगळं करायचं. आणि त्या लग्नाला, तुझ्या या लग्नाला असा पर्याय असू शकतो? म्हणजे पर्यायच असू शकत नाही आणि तो असा धीराच्या लग्नाचा? दे आता उत्तर. काय सांगू काय मी या लोकांना? पण तुम्हाला सांगते, तो माझा भाऊ माझ्या डोळ्यासमोरून असा निघून गेला. म्हटलं होतं ना तुम्हाला मगाशी मी की तो हलकट आहे म्हणून. आता ऐन संकटाच्या वेळी मला असा एकटीला सोडून निघून गेला ना, खूप वाईट वाटत होतं मला. पण पुन्हा ते जळजळीत शब्द माझ्या कानावर पडले. हा सांग ना, दे ना उत्तर, कोणाच्या लग्नाला जाशील, भावाच्या की दिराच्या?
मलाच काहीतरी उत्तर देणं भाग होतं. मग मी थोडा विचार केला आणि बोलले, अहो, लग्न ठरवतानाच मी असं बघीन ना की दोन्ही लग्न एकाच दिवशी येणार नाहीत असं. हा, हे आहे, बरोबर आहे. मी काय म्हणतोय, जर आलीच लग्न दोन्ही एका दिवशी तर काय करायचं असं मी विचारतोय. मी कुठं म्हणतोय दोन्ही लग्न एकाच दिवशी आहेतच म्हणून. असं झालं तर तू काय करशील हे मला उत्तर पाहिजे. असं होय, बरं. हा, मग आपण असं करू, एक लग्न सकाळचं ठेवू, एक लग्न संध्याकाळचं करू. मी माझ्या तत्वावर अडून होते. मला माझ्या भावाचं लग्न सोडायचं नव्हतंच. अगं बाई, नाही, कसं आहे, आपण जसं ठरवतो तसं होईलच असं नसतं ना. नाही, बरं 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 बरं, ठीक आहे, ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? एक लग्न सकाळचं, एक लग्न संध्याकाळचं, हरकत नाही. तसं केलं, बरं तसं केलं. पण बाई, ही दोन्ही लग्न दोन वेगवेगळ्या गावात म्हणा, शहरात म्हणा, असू शकतील की नाही? हा, तर मग ही दोन गावं किंवा शहर बाई इतकी लांब आहे की तुला एकाच लग्नाला जाता येईल. मग आत्ता सांग की तू कोणाच्या लग्नाला जाशील, भावाच्या की दीराच्या? माझी नेहमी म्हणायची, खटासी भेटला खट आणि नटखटासी नटखट. तशीच गत वाटली मला ती. हे काय पुन्हा पुन्हा विचारणं आहे? हे त्यांना काय उत्तर अपेक्षित आहे नक्की? माझे आजोबा एका कोपऱ्यात बसले होते. त्यांनी हाक मारली मला आणि म्हणाले, अगं किती सोपा प्रश्न विचारलाय तुला, दे ना उत्तर. बापरे, त्यांना माझं लक्ष वेधून घेऊन मला काय काय सांगायचं होतं ते त्यांच्या नजरेतून मला कळलं. की अगं बाई, सांग ना एकदाची की जाईन मी दीराच्याच लग्नाला जाईन, भावाच्या लग्नाचा माझा काय संबंध? हा, लग्न झालं ना एकदा की मुलगी तन मन धनाने सासरची होते. मग आता तू तिकडचं सुख बघ, इकडचं आम्ही बघू. आम्ही तुझ्या भावाचं लग्न अगदी व्यवस्थित करू, बरं का? तुला काही एवढी काळजी करण्याची गरज नाही. आणि तू नाही आलीस नाही इथे तरी तुझ्या भावाचं लग्न व्यवस्थित होईल, अगदी छान होईल. एवढं सगळं मला त्या एका नजरेतून कळलं. काय बोलू आता मी? मग मी एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तरले, हे बघा, जो माझ्याशी चांगला वागेल ना त्याच्या लग्नाला मी जाईन. सगळे पाहुणे एकमेकांकडे बघायला लागले. मला वाटलं शांतता झाली कारण बाण वर्मावर लागला. पण नाही. एक पाहुणे मला म्हणाले की अगं, तो चांगलाच वागणार तुझ्याशी, दीर सुद्धा भावासारखाच असतो की नाही. मग आता मला सांग की तू कोणाच्या लग्नाला जाशील, भावाच्या की दीराच्या? देवा 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 देवा, मला खरंच कळत नव्हतं की यांना आता सगळं उलगडूनच सांगितलं पाहिजे का? नाही, हीच मोठी माणसं नेहमी नेहमी म्हणतात ना, जेव्हा तेव्हा आम्हाला शिकवत असतात ना की त वरून तपेलं आणि भू वरून बुडालं हे ओळखता आलं पाहिजे. मग आता यांचं हे अगाध ज्ञान कुठं गेलं मी म्हणते. हा, आणि दुसरी गोष्ट, आम्हाला मुलींना काही मन, भावना, स्वातंत्र्य आहे की नाही? नाही, आम्हाला काही आमचे निर्णय घेण्याची क्षमता असते की नाही? आम्हाला आमचे निर्णय घेऊ देणार की नाही? हा, काय म्हणायचं काय ह्या लोकांना? खूप राग आला मला, पुन्हा खूप, म्हणजे मला रागच येत होता सारखा. मग मी उत्तरले, हे बघा, मला ना तुमच्या बोलण्यातूनच उत्तर मिळालं की दीर हा भावासारखा असतो. पण भाऊ असणं आणि भावासारखं असणं याच्यात खूप मोठा फरक आहे, नाही का? आता माझ्या अख्ख्या 40 गावातली मुलं ही ना माझ्या भावासारखीच आहे. मग मी काय सगळ्यांच्या लग्नाला जात असू का? नाही ना. त्यामुळे मी आता असं ठरवले की मी माझ्या लाडक्या भावाच्याच लग्नाला जाईन.
बापरे, आजोबा आणि वडील यांची आता चुळबुळ सुरू झाली. काय करावं, कसं बोलावं त्यांना काही सुचेना. तेवढ्यात एक पाहुणा उद्गारला, पक्का ठरवलं का आता? म्हटलं हो, पक्का ठरवलं मी. नाही म्हणजे काही बदल करायचा असेल किंवा विचार करून उत्तर द्यायचं असेल ना तरी हरकत नाही. आम्ही थांबतो थोडा वेळ आणि मग विचार करून सांग. पण मलाच आता थांबायचं नव्हतं आणि त्यांना थांबू द्यायचं नव्हतं. आणि तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा जेव्हा मी सध्या कौन बनेगा करोडपती बघते ना आणि अमिताभ बच्चन जेव्हा समोर बसलेल्या त्या व्यक्तीला विचारतो लव किया जाए, तेव्हा तेव्हा मला हा प्रसंग हमखास आठवतो. मला पुन्हा पुन्हा तेच विचारलं जात होतं, पक्का ठरवलं का? नाही काही बदल करायचाय का? नाही काही विचार करायचाय का? मग मी सांगूनच टाकलं. म्हटलं नाही हो, हे ना माझं फायनल उत्तर आहे की मी माझ्या लाडक्या भावाच्याच लग्नाला जाईन, अगदी त्या दिवशी जगातलं दुसरं काहीही असलं तरीही. आणि तुम्हाला सांगते, प्रश्नोत्तर थांबली. मनासारखं उत्तर काही मिळालं नाही. प्रश्नोत्तर थांबली तरी मी त्या पाहुण्यांना जेवायला वाढलं, कारण घरातले संस्कार. पाहुणे जेवून निघून गेले. आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की आता आमचे अण्णा, माझे आजोबा भयंकर चिडणार आणि मला खूप काही बोलणार. सगळ्यांची तयारी होतीच. तेवढ्यात अण्णांनी मला हाक मारली. मी गेले त्यांच्या समोर. ते एका खुर्चीवर बसले होते. त्यांच्या समोर जाऊन मी घाबरत उभी राहिले. माझ्या घरातली सगळी मंडळी माझ्या आजूबाजूला आणि माझ्या मागे मला पाठिंबा द्यायला. आणि तोच वात्रट अण्णांच्या खुर्चीच्या मागे का खाणाखुणा करायला नेहमीप्रमाणे. मी समोर जाऊन उभी राहिले आणि अण्णा म्हणाले, फारच ठाम होतीस हा तू आपल्या मतावर. हा काय? पण का कुणास ठाऊक, तुझं आजचं बोलणं मला फार आवडलं. तुझी उत्तरं खूप आवडली. नाही म्हणजे झाशीची राणीच बोलते असं मला वाटलं. काय? आम्हाला सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे स्वतःच्या बायकोसाठी, मुलींसाठी आणि सुनांसाठी सुद्धा इतके जहाल आणि जुन्या विचारांचे हे अण्णा माझ्यासाठी एवढे मऊ कसे झाले? म्हणजे दुधावरची साय आणि त्या साईवरचं प्रेम यालाच म्हणायचं का? तर अण्णा चिडले नाही हा फार मोठा आनंद होता. आणि त्या स्थळाची आम्ही नंतर अजिबात चौकशी केली नाही हा अत्यानंद होता. तर झालं असं की ही सगळी गोष्ट लग्न भावाचं की दिराचं, ही गोष्ट हळूहळू माझ्या मुलांपर्यंत पोहोचली. आता कधी कधी असं होतं ना हो की एकाच वेळी 2 कार्यक्रम असतात, दोन्हीही चांगले असतात आणि आपला जीव दोन्हीकडे अडकलेला असतो. मग अशा वेळी मी माझ्या मुलांना विचारते, ए मुलांना सांगा ना रे, मी काय करू? कुठल्या कार्यक्रमाला जाऊ? माझी मुलं पण हुशार. मला म्हणतात कशी, ए आई आता तूच ठरव ना, यात तुझा भाऊ कुठला आणि दीर कुठला, आणि बिनधास्त जा भावाच्या लग्नाला. धन्यवाद. तर ही कथा सांगण्यासाठी मला डोंबिवलीच्या रजुबाई, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत त्या, त्यांनी मला ही आजची संधी दिली. त्यामुळे रजुबाईंचेही खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. सखींनो, ही कथा आपणास नक्कीच आवडली असेलच. बहीण भावाच्या प्रेमाची उत्कट छटा त्यातून आपल्यासमोर आली. सर्वांना आपल्या बालपणातील गोड तिखट अशा बहीण भावाच्या प्रेमांच्या गोष्टींची नक्कीच आठवण झाली असेल. आज आपण प्रेमाचे असे विविध रंग बघितले, पण हे बघत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. प्रेमात आनंदासोबत कुठेतरी छोटीशी अशी दुःखाची झालर असते. म्हणूनच आजच्या या दिवसाला
गुलाब भेट देण्याची प्रथा असावी. आणि त्यावरच एक नुकत्याच वाचनात आलेली एक गुलाबावरील प्रेमाचा गुलाब ही कविता मी आपणापुढे सादर करते. असती फुले सुंदर किती सारे, असती फुले सुंदर किती सारे, द्यावे प्रेमात गुलाबच का बरे, द्यावे प्रेमात गुलाबच का बरे. सांगतो तुम्हा आज खरे खरे, सांगतो तुम्हा आज खरे खरे, प्रेमात आनंदासवे दुःखही साजरे, प्रेमात आनंदासवे दुःखही साजरे. प्रेमाच्या गोड गुलाबी क्षणा सांगे, प्रेमाच्या गोड गुलाबी क्षणा सांगे, विरह यातना दुःखी निरंतर छळे, विरह यातना दुःखी निरंतर छळे. प्रेम होई कधी शब्दातून व्यक्त, प्रेम होई कधी शब्दातून व्यक्त, नाही तर अंधारातच आयुष्यभर जळे, नाही तर अंधारातच आयुष्यभर जळे. कधी प्रिय व्यक्तीला नकळत कळे, कधी प्रिय व्यक्तीला नकळत कळे, तर कधी वारंवार सांगूनही ना कळे, कधी वारंवार सांगूनही ना वळे. गुलाबाचेही आहे असेच काहीसे बरे, गुलाबाचेही आहे असेच काहीसे बरे, काटे रुतती आस करता फुलाची बळे, काटे रुतती आस करता फुलाची बळे. रुतण्यातही असती आनंदाचे शहारे, रुतण्यातही असती आनंदाचे शहारे, प्रेमावर जसे साऱ्या दुनियेचे पहारे, प्रेमावर जसे साऱ्या दुनियेचे पहारे. तरीही दोहोंची मजा चाखे मन बावरे, तरीही दोहोंची मजा चाखे मन बावरे. गुलाब मिळविण्या काट्याची तमा न करे, गुलाब मिळविण्या काट्याची तमा न करे. आजच्या या दिनी मी आपणास हे गुलाब पुष्प भेट देते. आणि जाता जाता अजून एक आपल्यातील असाच प्रेमाचा रंग उलगडते. तो म्हणजे माझ्या तुमच्यातील प्रेम, सखींचे एकमेकांमधील प्रेम. आज आपण वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम राबवित आहोत. त्यावर आपण भरभरून कमेंट्स, लाईक्स आणि व्ह्यूज देतात. हे सर्व काय आहे? हे सर्व आपले प्रेमच आहे. आपण सखीचा केलेला एक सन्मान आहे आणि ही प्रेमाची उदात्त अशी भावनाच आहे. हे प्रेम आपल्याला अधिकाधिक वृद्धिंगत करायचे आहे. त्यासाठी अजून नवनवीन उपक्रम कार्यक्रम आपणासाठी घेऊन येत आहोत आणि त्या कार्यक्रमात नवनवीन सखींनी सहभागी व्हावे त्या म्हणून आपण प्रेरित करीत आहोत. आणि हाच प्रेमभाव अधिक दृढ होत राहील हीच एक प्रभूचरणी प्रेमपूर्वक प्रार्थना करून मी आपणा सर्वांची रजा घेते. धन्यवाद.